कोकण किनारपट्टी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं निसर्गाचं एक अद्भुत वरदानच आहे. निळाशार समुद्र, हिरवीगार झाडी, शांत वातावरण आणि मनाला भिडणारा हा निसर्ग. आणि अशाच या कोकण किनारपट्टीवर वसलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर असा अंजर्ले समुद्र किनारा. मित्रांनो, हा समुद्र किनारा इतका शांत, स्वच्छ आणि सुंदर आहे की इथे एकदा आल्यानंतर परदेशातील समुद्र किनारे सुद्धा फिके वाटू लागतात. लांबच लांब पसरलेली वाळू, समुद्राच्या लाटा आणि वाहणारा थंड वारा मन आपोआपच शांत होऊन जातो. अंजर्ले समुद्र किनाऱ्याचं आणखी एक खास आकर्षण म्हणजे कड्यावर वसलेलं गणपती बाप्पाचं मंदिर. समुद्राच्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं की मनात एक वेगळीच शांती मिळते. निसर्ग आणि श्रद्धेचा हा सुंदर संगम पाहण्यासारखाच आहे. जर तुम्ही शांत, निवांत आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा विचार करत असाल तर इथला मुक्काम नक्कीच खास बनतो. तो म्हणजे प्राईम बीच रिसॉर्टमुळे. सुंदर आणि रुचकर जेवण, स्वच्छ, प्रशस्त आणि आरामदायी रूम्स, उत्तम सेवा आणि समुद्राच्या अगदी जवळ असलेलं लोकेशन. अजून काय पाहिजे मित्रांनो? कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा अगदी एकट्याने ही वेळ घालवण्यासाठी अंजर्ले हे एक परफेक्ट ठिकाण आहे. इथे वेळ कसा निघून जातो तेही समजत नाही. अंजर्ले समुद्र किनाऱ्याकडे जाण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यावरून जाणार असाल तर पुणे तामिनी घाट मार्गे महाड मधून तुम्ही अंजर्लेकडे जाऊ शकता किंवा पुणे भोर वरंद घाट मार्गे सुद्धा तुम्ही पर्यायी जाऊ शकता. पण वरंद घाट मार्गे रस्त्याचं भरपूर काम सुरू आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही हा मार्ग टाळावा काम पूर्ण होईपर्यंत. नमस्कार, आज आपण चाललोय अंजर्ले बीचवर. अंजर्ले बीचवर जाताना पुण्यापासून येताना हा सुंदर असा वरंद घाट लागतो आणि हा सगळ्यात उत्तम पर्याय आणि सगळ्यात भारी म्हणताल तर या वरंद घाटातून ह्या दरीचं दृश्य तर अफलातून आहे. आणि याच्याबरोबर आज वातावरण एकदम क्लिअर आहे. त्यामुळे मागे दिसतोय तो राजगड किल्ला आहे. एकदम असा वर टोक आले बघता येते, तो राजगडचा बाले किल्ला आहे. तोरणा किल्लाही या बाजूला आहे, कावड्या किल्ल्याच्या बॅक साईडला आहे. आपल्याला तो खालूनही दिसतो. या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा एकदम पुरातन घाट आहे. आता आपण या घाटामध्ये वाघजाई देवीचं दर्शन घेतलंय आणि दर्शन घेऊन मग आपण अंजर्ले या बीचकडे जाणार आहोत. तर चला मग प्रवासाची सुरुवात करूया. वरंद घाट उतरून खाली आल्यानंतर पूर्ण सगळीकडे रस्ता चांगला भेटला, त्यामुळे आम्ही पाहता पाहता दापोली या ठिकाणी कधी पोहोचलो हेही समजलं नाही. येथील हरणे बंदर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मासेमारी बंदर आहे. हे बंदर येथील अथांग समुद्र किनारा, कोळी बांधवांची मुख्य वस्ती आणि ताज्या मासळीच्या लिलावासाठी ओळखले जाते. दापोली पासून साधारण 12 किमी अंतरावर असलेल्या या बंदरातून मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय चालतो. येथे दररोज हजारो किलो मासे विक्रीसाठी येतात. याच बंदरावर
प्रथम मासे खरेदी करायचे आणि नंतर मग जवळच असलेल्या अंजर्ली बीचवर जायचे, हा प्रमुख हेतू होता. त्यामुळे मी प्रथम इथे पोहोचलो, येथे मासे खरेदी करणार आहे आणि मग आपल्या आजच्या या व्हिडिओचं मुख्य आकर्षण असलेल्या अंजर्ली बीचकडे आपण जाणार आहोत. आपण हरणे बंदरला आलोय. इथे माशांचा बाजार म्हणजे गडबड आणि कलकलाट असतो. तर चला आपण बघूयात. ती कशी? ती एकच मोठी, बाकीच्या बारक्या आहेत मावशी. तेवढा माल आहे. दोन्ही वाटे 500 आणि 1200 दोन्ही वाटे 600 सांगते. महाराष्ट्रामध्ये बघून येतो मी मावशी अगोदर. आता का मोबाईलला काय हे करून घेतलं का मला? नाही, रेकॉर्ड नाही, मोबाईल बघत होतो. फक्त बोल काय खायचं आहे. पापलेट कितीला आहे बोल? कुठला पाहिजे? ठीक आहे, हा पापलेट. त्याचे फक्त 1600. एवढी किंमत सांगितलं काय करायचं मावशी? माझा फ्री मध्ये नको बाई. ही नको, पापलीट हे महिने आहे. ती किती? 2000 कमी होणार. 2000 सांगितलं कसं व्हायचं सुरुवातीला? एक मिनिट बघून येतो मी. बोल. हलवा पापलेट पापलेट कसा देणार ते? ती बारका आहे म्हणजे 2000ला देते. 2000ला तू? दोन्ही वाटे 10-20 पिस आहेत. 20 बोल काय देणार, तू काय देणार बोल. 2000 दादा बोलायला काय पैसा लागत नाही, आपण बोलायचा. बघ किती 20 पिस आहे. बोलू? हा बोल. 500 हे बा मावशी, तू बोलली मी बोललो. पटलं नाही पटलं? एक मिनिट. 1000च्या शर्टेची 100 रुपये करून आणणार. योग्य बोल काय देणार ते, योग्य बोल. अगदी भावासारखेच माझे बोल. मी सांगितलं. मी बोलू एकदाच बोलू. 800 देणार. माझी खरेदी पण नाही. 800 रुपये पहिला धंदा म्हणून मावशी ते बारके बारकी ती थालीरची आहे. बारके थालीरची आहे ती, बारकी थालीरची आहे ती. नाही ना, मोठे असते तर ठीक आहे. मोठी 2500ला, 4000ला 5 आहे, 6 4 आहे. एक मिनिट मावशी. येथे मासे खरेदी करताना तुम्हाला बार्गेनिंग खूप करावी लागते आणि तुम्ही बार्गेनिंग कौशल्य योग्य वापरले तर तुम्हाला योग्य दरात इथे मासे मिळून जातात. येथे मासे घेतले की आम्ही लगेच निघालो अंजर्ली बीचकडे.
हरणे बंदर ते अंजर्ले समुद्र किनारा हे अंतर फक्त 8 किलोमीटर दूर आहे. आणि हा प्रवास सर्वात सुंदर प्रवास म्हणायला काहीच हरकत नाही. कारण एकदा का आपण हरणे बंदर सोडल्यानंतर उंच डोंगरावर आलो की समोर दिसणारा अथांग समुद्र नजरेत भरवताना एकदम मन थक्क होऊन जाते. येथेच एक सनसेट पॉइंट उभारला आहे. येथे आपण उभे राहिलो की डाव्या बाजूला कर्दे बीच, हरणे बंदर, सुवर्णदुर्ग किल्ला आणि समोरच समुद्र किनारी वसलेलं सुंदर असं 5 पंढरी गाव नजरेस येते. या डोंगरावरील व्ह्यू पॉइंट वरून सर्व नजारा डोळ्यात सामावून घेतला आणि अंजर्ले बीचच्या पुढच्या प्रवासाला निघालो. वळणावळणांच्या रस्त्याने उतरलं की लगेच एका खाडीवरील उंच पुलावरून आपल्याला पलीकडे जायचं. एकदा का आपण अंजर्ले गावात आलो की विशेष काळजी घ्यावी लागते ते वळणावळणांचा रस्ता आणि अरुंद रस्ता. कारण की बऱ्याच ठिकाणी गाडी बसेल की नाही सांगता येत नाही आणि समोरून जर गाडी आली तर तुम्हाला एकदम तारांबळ उडून जाईल. त्यामुळे योग्य नियोजन, योग्य काळजी घेत या रस्त्याने आपण पूर्ण गावामध्ये जाणार आहोत. अंजर्ले बीच कडे कसं आहे ते? इथून आहे का हा रस्ता जाईल का तिकडे? आम्ही आता इकडूनच आलो चुकून सांगा. आणि तसं करू ना. हा हा समुद्रावरचं म्हणजे कुठलं हॉटेल माहितीये का? प्राईम बीच नाही का ते हॉटेल? प्राईम बीच रेसॉर्ट. प्राईम बीच रेसॉर्ट नाही का ते? बघतो हा रोड कुठं जातो? हा रोड हे कोपऱ्यावर येतो ना इकडच्या? कोणतं प्राईम लोक? प्राईम रिसॉर्टला? नाही नाही रिक्षावाले त्यांना विचार. नाही नाही प्राईम तिकडून जाऊ. इकडून आहे ना? हो हो चालतं. थँक्यू. 2 लाखात शिकले नाही आपण काय आले पण. सध्या कोकणामध्ये
पर्यटनासाठी फिरणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर डायरेक्ट अशा ठिकाणी आलात तर तुम्हाला रूम बुक करताना किंवा हॉटेल शोधताना बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही अगोदर कोणत्या समुद्र किनारी जाणार आहात तेथील हॉटेल नक्की बुक करा. मी सुद्धा अंजर्ले बीच कडे येणार होतो, त्यामुळेच अगोदर या प्राईम बीच रिसॉर्ट येथे संपर्क केला, माझं बुकिंग फिक्स केलं आणि मग मी येथे आलेलो आहे. येथे राहताना हे हॉटेल कसं आहे, इथला परिसर कसा आहे, आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मी नुकताच येथे पोहोचलोय आणि मग आपण हॉटेल मालकांशी संपर्क करूया. नमस्कार, मी अजित वेणुपुरे. तुमच्याकडे बुकिंग केलं होतं फोनवर. तुमचे रिव्ह्यू बघितले गुगलचे, आणि गुगलवरचे रिव्ह्यू आणि तुमचे फोटो बघून मला लोकेशन खूप आवडलं होतं. तर तुमच्याकडे रूम बुकिंग पण केलंय मी. तर तुमच्याकडे कोणत्या रूम आहेत आता? एकच रूम खाली वरती फुल झालंय. म्हणजे सीझन मुळे सगळं फुल आहे. आता तुमच्याकडे आम्ही राहणार आहे. आज राहून उद्या सकाळी शिकतो. पण आम्ही आता मासे आणलेले, तुम्ही मासे पण बोलून देणार आहे. हो आणि रूम आत्ता दाखवू शकता मला? रूम मध्ये एंट्री केल्या बाथरूम आहे. ही एसी रूम. हा एसी ह्या वरच्या सगळ्या एसी रूम आहेत आता टोटल आपल्या. टोटल एसी रूम केलं. हा सगळ्या वरती 3 आहेत एसी रूम, खाली 3 आहेत, 6. आणि तिकडे पाठच्या बिल्डिंग मध्ये 2, 6 आणि 8. ओके. आणि ह्या 4 समोर आहेत. हा व्ह्यू आहे का इथे? हो हा व्ह्यू इकडनं. हो सुंदर. इथून जर बसलो तर अख्खा व्ह्यू. हो 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 आता बघतोय आपण, इतकं सुंदर आहे. इथे तुम्ही जर बेडवर झोपलात तर इथूनच तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. आज आपण कोकणातील एक अत्यंत सुंदर आणि शांत समुद्र किनारा पाहणार आहोत. अंजर्ले हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं आहे. निळा शार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू आणि सभोवतालची नारळ सुपारीची झाडं, यामुळे हा किनारा निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. अंजर्ले समुद्र किनाऱ्याची खासियत म्हणजे येथील शांतता आणि स्वच्छता. अजूनही फारशी गर्दी नसल्यामुळे जे लोक शहराच्या गडबडीतून थोडा ब्रेक घ्यायला येतात त्यांच्यासाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. आता मी जस्ट बीचवर फेरफटका मारायला आलेला आहे. जस्ट सनसेटचा एकदम
सुंदर व्ह्यू आपण बघतो इकडे, एकदम सुंदर व्ह्यू होता. आणि हा बीच मी यासाठी निवडला होता की मला गर्दी नको होती, एकदम शांतता. तसं जर मी बघितलं आत्ता दापोलीपासून कर्दे बीच, पालांडे बीच येथे भयानक गर्दी होती. म्हणजे मी जस्ट इमॅजिन करू शकत नाही की मी तिथे जर फोटो काढायचा म्हणलं तर खूप गर्दी. त्या मानाने या बीचवर बघितलं आपण तर इतकाही क्राऊड नाही. पण मला अशी ठिकाणे आवडतात जिथे गर्दी म्हणजे स्वतःचा प्रायव्हेट बीच असल्यासारखं आपण कुठेही फिरू शकतो. तर चला, आज एकदम विकेंडची सुट्टी आहे तरी पण इतका म्हणावं इतका आपण बघितलं, मागे बघतोय इकडेही बघतोय, इतकाही क्राऊड नाहीये नक्कीच. त्यामुळं इथे आपण सुट्टी आणि निवांत शांतताही एन्जॉय करू शकतो. इतकं हे सुंदर बीच आहे, एकदम स्वच्छ क्लीन, मस्त असं गरमागरम इथे चहाचा आस्वाद घेतोय आणि सनसेट पाहत चहा घेणं हे एक पर्वणीच आहे. आणि ही फक्त चहा लवर, टी लवर किंवा चहा प्रेमी यांनाच समजू शकतं हे चहाचं महत्व. मस्त एकदम. आपल्याला कोकणातले मासे खूप आवडतात, तर आज आपण इथे मासे कसे मिळतात किंवा कसे तयार करतात हे बघणार आहोत. चला तर मग. मावशी आता इथे सुरुवात करतात. मस्त असं मोठा तवा ठेवलाय, त्यामध्ये तेल घातलंय. आता आपले हे मासे बघू शकता. तर मासे असे ह्या रव्यामध्ये, तांदळाच्या पिठामध्ये मस्त असे मॅरिनेट करून घेतलेले मासे यामध्ये टाकणारे, त्याला कोटिंग करणारे रवा आणि तांदळाच्या पिठाने. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता छान असं कोटिंग झालेलं आहे दोन्ही साईडनं. इथं माशांना तेल पण छान असं गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता. तर मावशी आता किती वेळ आपल्याला करावं लागेल, म्हणजे ठेवावं लागेल तेलामध्ये? पलटी घालायची आपण, पलटी घालायची. एक 2-3 मिनिटांनी पलटी करायची याला. ओके. तरी साधारण या माशांना तयार व्हायला किती वेळ लागतो? किती मिनिट? एक साधारण तर 15-1 मिनिट लागतात या माशांना तयार व्हायला. आणि ताजे ताजे मासे मिळालेले आहेत आपल्याला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताजे मासे असतील तर ते लगेच तयार होतात, पण जर तेच मासे शिळे असतील म्हणजे बर्फातले वगैरे असतील तर थोडासा वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेस्ट मध्ये खूप जास्त फरक पडतो. इथे बघू शकता छान असं आपले मासे तयार होणार आहेत. तर इथे बघू शकता यांचे स्वतःचे हे मसाले आहेत जे की ते या माशांसाठी वापरतात, आणि घरगुती मसाले आहेत. तर हे यांच्याकडे विकायला सुद्धा जर तुम्हाला हवे असतील तर आल्यावर एक पॅकेट नक्की घेऊन जा. तर इथे बघू शकता छान असे आपले पापलेट फ्राय झालेले आहेत आणि त्याचं टेक्स्चर देखील तुम्ही बघू शकता कसे. तर आपण आता छान असा आस्वाद घेऊया कसे झालेत हे तुम्हाला मी सांगणारच आहे खाऊ. तर आता आपले पापलेट खाऊन झालेले आहेत आणि आता आपली कोलंबी आलेली आहे फ्राय. तर बघू शकता ही पण कशी आहे सांगते मी आता खाऊन झाल्यावर. मस्त अशी क्रिस्पी आहे, खूप छान आहे. आज आम्हाला अतिशय छान असं प्राईम बीच हे हॉटेल मिळालं. येथे आम्हाला खूपच सुंदर स्वादिष्ट जेवण मिळालं. प्रत्येक पदार्थाची चव अफलातून होती. ह्या हॉटेलची
अजून एक खास गोष्ट म्हणजे इथे भरपूर मोकळी जागा आहे, गर्दीचा त्रास नाही, शांत वातावरण आहे आणि त्यामुळे आम्ही इथे खूप निवांत वेळ घालवू शकलो. या बऱ्यापैकी रूम्स आहेत. आपण जर इथे बघितलं तर 1 2 3 खाली 3 वरती या रूम आहेत त्या एकदम सेफ आहेत. म्हणजे तुम्ही जर यांना कॉन्टॅक्ट केलात अगोदर आणि तुम्ही जर अगोदरच सांगितलं की आम्हाला एकदम या 2 रूम द्या तर त्या तुमच्यासाठी त्या राखीव ठेवल्या जातील. या बाकीच्या पण एकदम सुंदर आहेत. म्हणजे तुम्हाला या गॅलरीमध्ये बसून सुद्धा एकदम समुद्राचा व्ह्यूही पाहता येईल. एकदम कुठे लांब जायची गरज नाहीये. इथे सुद्धा तुम्हाला प्रशस्त मैदान आहे, भरपूर जागा आहे. तुम्हाला इथे गाडी पार्किंगचंही टेन्शन नाहीये. यांच्याकडे अजून एक्स्ट्रा रूम पण आहेत, त्या इकडे आतमध्ये. तर आता आपण ह्या एकदम उत्तम ठिकाणी थांबलो. एक दिवस पूर्ण म्हणजे कालचा पूर्ण दिवस आणि आजच्या आपण सगळ्यात 11 वाजलेत निघालो. इतकं सुंदर वातावरण होतं, खूप भारी वाटलं इथे. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले या गावातील हे मंदिर डोंगरावर असल्याने त्यास कड्यावरील गणपती मंदिर असे नाव पडले असावे. अनेक आख्यायिकांची साक्ष खरी मानल्यास हे मंदिर 12व्या शतकातील असून पूर्वी संपूर्ण बांधकाम लाकडी असण्याची शक्यता वाटते. समुद्र किनाऱ्यावर अजय रायलेश्वर म्हणजे शंकर व सिद्धिविनायक अशी 2 मंदिरे होती. आता समुद्र पातळी वाढू लागल्याने अंजर्ल्याच्या समुद्र किनारी क्वचित आहोटीच्या वेळी अशा जीर्ण जोत्याचे अवशेष दिसून येतात.
अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिराची प्रतिस्थापना नजीकच्या टेकडीवर करण्यात आली. हा कालखंड इसवी सन 1768 ते 1780चा असावा. त्या काळात जांभ्या दगडात या आजच्या मंदिराची निर्मिती झाली. त्रिस्तरीय स्वरूपात असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 200 पायऱ्या चढून जाण्याचे श्रम घ्यावे लागत. परंतु आता मंदिरापर्यंत मोटर नेण्याची सोय करण्यात आलेली आहे. जीर्णोद्धार करताना काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे शुभ्र मंदिर उभारले आहे. आवार विस्तीर्ण असून मध्यभागी गणपती व त्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर सुदर्शन तलाव आहे. इसवी सन 1980 मध्ये मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव संपन्न झाला. साधारणपणे 65 फूट उंच असलेले हे देवालय 50 बाय 40 फूट क्षेत्रफळाचे आहे. सध्याच्या मंदिराच्या जागेवर एक मंदिर पुरातन काळापासून होते व त्याची पूजा अर्चा व व्यवस्थापन अंजर्ले गावातील जितसुरे या घराण्याकडे होते. मंदिराबाबत अशी एक दंतकथा आख्यायिका आहे की प्राचीन काळी हे मंदिर समुद्रकिनारी होते, परंतु कालांतराने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून भरतीच्या वेळी ते जलमय झाले. त्यानंतर श्री गणेशाने पहिले पाऊल डोंगर माथ्यावर व दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले. नारायण घाटी रस्त्यालगत आजही या पाऊलाचे दर्शनही होते. कड्यावरील श्री गणपती बाप्पाचे दर्शन झाले की या मंदिराच्या बॅक साइडने आपल्याला गणपती बाप्पाच्या पहिल्या पावलाचे दर्शनही घेता येते. यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूने एक पाऊल वाट जाते. उत्तम प्रकारे उन्हाची झळ बसू नये म्हणून येथे शेडची व्यवस्थाही केलेली आहे. हा रस्ता डायरेक्ट गणपती बाप्पाच्या पाऊल वाटेपर्यंत जातो. येथे जाऊन तुम्ही नक्की पाऊलाचे दर्शन सुद्धा अवश्य घ्या. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंजर्ले हा उत्तम, स्वच्छ आणि तितका सुंदर समुद्र किनारा पाहिला. येथे राहण्याची व्यवस्था आणि येथीलच असलेले सुप्रसिद्ध कड्यावरील श्री गणेश मंदिर हेही आपण पाहिले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा.